हिवाळा सुरू झाला की मार्केटमध्ये ना मस्त अशा भाज्या येतात आणि ना हिवाळ्यामध्ये हा व्हेज पुलाव तर नक्कीच बनतो. तर या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर मी इथे 1 वाटी बासमती तांदूळ म्हणजे आपला जो लांब तांदूळ असतो ना तो घेतला आहे. तुम्ही जर साधा रोजचा भाताचा तांदूळ घेतला ना ते देखील चालेल. धुवून तो मी पाण्यामध्येच भिजत ठेवून घेतला. नंतर एका कढईमध्ये 3 वाट्या पाणी टाकून घेतलं. याच्यामध्ये काही खडे मसाले टाकले जसं जिरं, सौंफ, नंतर याच्यामध्ये 1 कलमीचा तुकडा, मोठी विलायची, हिरवी विलायची आणि काळी मिरी आणि लवंग टाकून घेतली. सोबतच कोथिंबीरच्या काड्या आणि कांदा आणि तेजपान टाकून हे पाणी ना चांगलं उकळून घेतलं. ह्या सगळ्या मसाल्याचं फ्लेवर याच्यामध्ये उतरतं आणि हे गाळून घेतलेलं आहे. हा जो उरलेला मसाला आहे ना तुम्ही कुठल्याही भाजीच्या वाटणामध्ये टाकून घेऊ शकता. नंतर एक कढाई घेतली आहे त्याच्यामध्ये ना 1 चमचा तेल टाकून घेतलं आणि हे सर्वात आधी बटाटे मी इथे थोडेसे हलकेसे रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घेतले. नंतर याच्यामध्ये फ्लावर टाकून घेतलं आहे आणि बटाटे आणि फ्लावरला वेळ लागतो म्हणून मी आधी बटाटा नंतर फ्लावर असं टाकून घेतलं आहे. यानंतर वाटाणा आणि इथे गाजर टाकून घेतलं. वाटाणा आणि गाजरला ना जास्त वेळ लागत नाही. तर इथे परत याला 2 ते 3 मिनटं चांगलं असं परतून घ्यायचं. हे सगळे फ्राय करून झाले की आता एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचे आहेत. त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे. याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं, 1 कलमीचा तुकडा टाकून घ्यायचा. यासोबतच हिरवी मिरची आणि इथे मी 1 छोटा कांदा टाकून घेतला आहे. कांदा आणि मिरची हलकंसं परतून झाल्यानंतर थोडेसे काजूचे तुकडे टाकून याला देखील परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये पाव चमचा धने पावडर आणि पाव चमचा गरम मसाला टाकून एकदा फिरवून घ्यायचं. हे मसाले जास्त नाही टाकले. सोबतच अर्धा वाटी दही टाकून घ्यायचं आणि आता याला मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीने एकदा व्हेज पुलाव नक्कीच बनवून बघा. सोबतच चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये जे तांदूळ आपण धुवून ठेवून घेतले होते ना ते टाकायचे. सोबतच ज्या भाज्या फ्राय करून ठेवल्या होत्या ते टाकायच्या आणि परत त्याला एकदा मिक्स करून जे आपण पाणी इथे करून घेतलं होतं ना मसाल्याचं ते टाकून घ्यायचं. या मसाल्याचा पाणीचा सुगंध इतका छान येत होता ना. तर इथे बघा 2 वाट्या हे पाणी झालेलं आहे. आपण 1 वाटी तांदूळ घेतले त्याच्यासाठी मी इथे 2.5 वाटी हे पाणी टाकलं आहे. सोबतच 1 चमचा तूप टाकून घ्यायचं. परत त्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकून मंद आचेवर होऊ द्यायचं. तर इथे बघू शकता मंद आचेवर मस्त असा आपला हा पुलाव तयार झालेला आहे. तर तुम्ही एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. इतका छान सुगंध येतो ना या पुलावचा आणि दाताखाली काही मसालेसुद्धा येत नाही. आता एका प्लेटमध्ये हा सर्व्ह करून घेतला आहे आणि जेव्हाही आमच्याकडे पुलाव किंवा मसाले भात बनतो ना त्याच्यासोबत हे फोडणीचं ताक नक्कीच बनतं. तर याच्यासोबत इतकं छान लागतं ना हे. तर हा फोडणीचं ताक आहे ना मस्त पुलाववर टाकून घ्यायचा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग बाय बाय.